हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आत्ता मी आहे पेंढार मेट्रो स्टेशनच्या खाली आणि चाललो आहे आता बेलापूरला। माझं इकडचं काम झालं आहे, तर चला आता आपण जाऊया। तर ह्याच्या आधी पण मी एक मेट्रोचा व्हिडिओ टाकलेला बेलापूर ते पेंढार, आता उलटा टाकतो आहे पेंढार ते बेलापूर। तर खूप भारी वाटतं आहे, मेट्रो चालू झाली आहे आणि आता मी तिकीट घेतो आहे। तर मग आता लास्ट स्टॉपलाच उतरायचं डायरेक्ट। तर हा कॉइन देतात आपल्याला। तर ते मशीनच्या इथे आधी टॅप करायचं असतं, म्हणजे तिकडे लावायचं असतं आणि मग उतरताना मग तो कॉइन परत त्याच मशीनमध्ये टाकायचा। आणि आज पहिला दिवस असल्यामुळे सगळ्यांना सुंदर असं गुलाबाचं फूल पण देतात आहे। तर आता मी लिफ्टनी चाललो आहे, इथे लिफ्टची पण सोय केलेली आहे। तर इथे मेट्रो उभीच आहे, तर आपण आता लवकर एंट्री करूया। आणि बघा किती लोक आले आहेत, फोटो वगैरे काढतात आहेत लोक। तर आता फायनली मेट्रो निघाली आहे आणि चाललो आहे आपण आता बेलापूरला। तर आता पुढचा स्टॉप पेटाली, म्हणजे तळोजा फेस 1मध्ये। तर मित्रांनो, मी तुम्हाला आता बाहेरचं दृश्य दाखवतो। तर इकडे बघा खूप मोठे मोठे टॉवर आहेत इकडे, आणि रूम पण स्वस्त भेटतात। तर सिडकोचे तर खूपच रूम स्वस्त आहेत आणि प्रायव्हेटचे पण एवढे महाग नाही आहेत, ते पण स्वस्त आहेत इकडे आता। तर इन फ्युचर इथे डेव्हलपमेंट भरपूर होणार आहे, म्हणजे आता कल्याण तळोजा मेट्रो पण होणार आहे, त्याचं म्हणजे काम चालू आहे, पण आता कधी होईल ते माहिती नाही। आणि ही मेट्रो पण पुढे म्हणजे खांदेश्वरपर्यंत एक्सटेंड पण करणार आहे असं चालू आहे, पण ते आता कधी होईल ते त्याचं माहिती नाही। आणि झाल्यावरती म्हणजे तळोजा असं जंक्शन टाईप होईल, म्हणजे तुम्हाला इथून कल्याणला पण जाता येईल, बेलापूरला पण, आणि पाहिजे तर खांदेश्वरला पण। तर मेट्रो चालू झाल्याने इकडची कनेक्टिव्हिटी पण आता चांगली झाली आहे। आधी फक्त बस नाही तर रिक्षाच होती, आता मेट्रोचा पण ऑप्शन आहे आणि 15-15 मिनिटांनी असते मेट्रो। बसचा काही टायमिंग फिक्स नसतो, त्यामुळे मग प्रॉब्लेम व्हायचा।
तर हे बघा, हे स्टेशनचं आपल्याला असं म्हणजे इथे पट्टी लावलेली असते, त्याच्यावर कळतं की आता कोणतं स्टेशन येणार आहे. तर आता आपण बेलपाड्याच्या इथे म्हणजे खारघरवरनं जवळ आहे हे स्टेशन. आणि ती बघा लोकल ट्रेन पण दिसते बाहेर, लोकल ट्रेन चालली आहे. तर इथून 5 मिनटं चालल्यावरती खारघर स्टेशन आहे. आणि बेलापूरला तर म्हणजे एकदम बाहेरच असं लगेच आहे स्टेशन. पण खारघर थोडंसं लांब पडतं, थोडं चालायला लागतं खारघरला जायचं असेल तर. तर आता आपण आलेलो आहे बेलापूर स्टेशनच्या इकडे म्हणजे बेलापूर टर्मिनलला. आणि हे बघा टायमिंग दाखवतात आहे. तर खूप छान अशी मेट्रो आहे ही, खूप चांगलं वाटलं प्रवास करून. पण तिकीट जरा कमी ठेवायला पाहिजे, सर्वसामान्यांना परवडेल असं तिकीटचं रेट ठेवायला पाहिजे. 40 रुपये म्हणजे जरा जास्त होतं. 20-25 रुपयेपर्यंत ठीक होतं. ते 40 रुपये म्हणजे यायचे जायचे तर 80 रुपये होतात. पण AC असल्यामुळे प्रवास पण सुखाचा होतो. आणि मेन म्हणजे टायमिंगवरती असते मेट्रो, थकवा जाणवत नाही. आणि तर तुम्ही पण या आपल्या नवी मुंबई मेट्रोने एकदा प्रवास करून बघा आणि मला सांगा की तुमचा अनुभव कसा आहे ते कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा मी व्हिडिओ काढत होतो तर 15 मिनटं झाली आहेत आणि दुसरी ट्रेन बरोबर टायमिंगवरती आली आहे. सॉरी, ट्रेन नाही, मेट्रो मेट्रो म्हणायचं होतं, चुकून ट्रेन बोललो मी. तर हे बघा पहिल्याच दिवशी मेट्रोला किती गर्दी आहे. आणि लोकांना माहिती नाही पडलं, म्हणजे आदल्याच दिवशी सांगितलं की उद्या चालू करणार आहे, नाही तर अजून गर्दी आली असती. तर आता मी चाललो आहे बेलापूर स्टेशनच्या इकडे. आणि ही बघा मेट्रो, पिंक कलरची नवी मुंबई मेट्रो, एकदम नवीन नवीन. तर आता आपल्याला हा कॉईन मशीनमध्ये टाकायचा आहे, त्याच्यानंतर जायचं आहे. तर हे बघा इकडे असं टाकायला लागतो कॉईन, मग ते बाजूला होतं आणि मग आपण जाऊ शकतो पुढे. तर आता इथे बेलापूर रेल्वे स्टेशन आहे. तर मी आता चाललो आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंट करून. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा बेलापूर स्टेशन एकदम जवळ आहे इथून, लगेच एंट्री आहे म्हणजे बाहेर आल्यावरतीच मेट्रोला. चला तर बाय, आता भेटूया.